नमस्कार शेतकरी बंधूंनो, महा-डी-बी-टी अंतर्गत येणाऱ्या योजना कोणत्या या विषयात जाणून घेऊयात. यामध्ये आहे कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन, सिंचन साधनं आणि सुविधा, बियाणं, औषधं आणि खतं, सौरकुंपण आणि अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना. आता वन बाय वन जाणून घेऊयात. सुरुवातीला कृषी यांत्रिकीकरण. कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी यामधून अर्थसहाय्य मिळतं. यासोबतच भाडेतत्वावरील सेवा सुविधा केंद्र आपण सुरू करू शकता. यासाठी आवश्यक कागदपत्र आहेत: आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 उतारा, खरेदीसाठी निवडलेल्या यंत्रसामुग्रीचं दरपत्रक आणि केंद्र सरकार मान्यताप्राप्त तपासणी संस्थेनं दिलेला तपासणी अहवाल. सोबतच जात प्रमाणपत्र म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी स्वयंघोषणापत्र आणि पूर्वसंमतीपत्र. पात्रता आणि निकष काय आहेत? पहिला निकष आहे शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे आणि सर्व शेतकरी बांधवांकडे आधार कार्ड आहेच. शेतकऱ्याकडे 7/12 उतारा आणि 8 उतारा असणं आवश्यक आहे. शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. अनुदान फक्त एका अवजारासाठीच देय असेल, म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र किंवा अवजार यासाठी. कुटुंबातील सदस्याकडे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टर चलित यंत्रसामुग्रीसाठी लाभ घेता येतो, परंतु ट्रॅक्टरच्या मालकीचा पुरावा जोडणं आवश्यक आहे. एखादा घटक किंवा साधनासाठी एखादा लाभ घेतल्यास पुढील 10 वर्षे त्याच घटक साधनेसाठी अर्ज करता येणार नाही, मात्र इतर साधनांसाठी अर्ज करता येतो. यानंतरची योजना आहे फलोत्पादन. यामध्ये आहेत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, मधुमक्षिका पालन, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग इत्यादी आणि संरक्षित शेतीकरिता. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, एकात्मिक पोषकद्रव्य आणि कीड व्यवस्थापन, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, मशरूम युनिट, रोपवाटिका भाजीपाल्याची, टिश्यू कल्चर युनिट, बीजोत्पादन आणि पायाभूत सुविधा. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, काढणी पश्चात एकात्मिक व्यवस्थापन, कॅनोपी मॅनेजमेंट, बाग लागवड, फळे, फुले, मसाले आणि सुगंधित पिकाकरिता. शेतकरी बंधूंनो, सौरकुंपण योजनेचा लाभ डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत आपण घेऊ शकता. बियाणं, औषधं आणि खतांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य, तेलबिया, ऊस आणि कापूस यामध्ये समाविष्ट आहे. सिंचन साधनेमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य, तेलबिया, ऊस आणि कापूस, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रतिथेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटक आणि आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे फलोत्पादन. या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. पण त्यासाठी सगळ्यात आधी आपण आपलं स्वतःचं फार्मर आय डी काढून घ्या. फार्मर आय डी काढण्यासाठी आपल्याला 7/12 8 बँक पासबुक आणि आधार कार्ड लागतं. यानंतर अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 2 विशेष योजना आहेत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, आदिवासी आणि उपयोजना, आदिवासी उपयोजना बाह्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. मुख्य घटक पाईप्स, PVC, HDPE लॅमिनेटेड, पंप संच किंवा डिझेल इंजिन, ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, नवीन विहिरीचं बांधकाम, जुनी विहीर दुरुस्ती, परसबाग, शेतातील तलावामध्ये प्लास्टिक अस्तर, इनवेल बोरिंग, वीज जोडणी आकार. यासाठी कागदपत्र 7/12 8 आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची पहिल्या पृष्ठाची झेरॉक्स आणि इतर आवश्यक कागदपत्र मार्गदर्शक सूचनाप्रमाणे. पात्रता आणि निकषांमध्ये लाभार्थी हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातला शेतकरी असणं बंधनकारक आहे. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य राहील. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्यानं दिलेलं जात प्रमाणपत्र असणं आवश्यक राहील. लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे असेल: दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, आदिम जमाती लाभार्थी आणि वैयक्तिक वनहक्क पट्टेधारक. एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील 5 वर्ष त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय होणार नाही. नवीन विहीर या घटकाचा लाभ घेतलेल्यास 20 वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ अनुज्ञेय राहील. अशा स्वरूपाच्या कृषीविषयक विकास योजनेकरिता आदिवासी उपयोजनेतून तसंच केंद्र शासनाच्या SCA आणि घटनेच्या कलम 275A अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनेतून लाभ दिला असल्यास या योजनेअंतर्गत देण्यात येणारा लाभ अनुज्ञेय असणार नाही. लाभार्थी शेतकऱ्याकडे किमान 0.40 हेक्टर आणि कमाल 6 हेक्टर एवढी शेतजमीन असणं आवश्यक असेल. जर आदिवासी लाभार्थ्यांच्या जमिनी दुर्गम भागात आणि विखंडित असल्यानं 0.40 हेक्टरपेक्षा कमी जमीन धारण असलेले 2 किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास त्यांची एकत्रित जमीन किमान 0.40 हेक्टर इतकी होत असल्यास त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
त्याप्रमाणेच दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल 6.0 हेक्टर धारण क्षेत्राची अट लागू असणार नाही. सौर कुंपण योजनेसाठी देखील आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, 7/12 उतारा आणि बँक पासबुकची झेरॉक्स. पात्रता आणि निकष याप्रमाणे आहेत. वनक्षेत्रात किंवा वनाशेजारील गावातील रहिवासी असावे. अनुसूचित जमाती, वनहक्क पट्टाधारक हे यासाठी पात्र असतील. महिला बचत गट, ग्रामविकास समित्या देखील यासाठी पात्र असतील. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन, सिंचन साधनं आणि सुविधा, बियाणं, औषधं आणि खतं, सौर कुंपण या योजनेची माहिती घेतली. यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र, मुख्य घटक आणि पात्र. अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे याबाबत सांगायचं म्हणजे आपली स्वतःची फार्मर आय डी असणं आवश्यक आहे आणि या योजनांसाठी आपण डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करू शकता. यानंतरची महत्त्वाची योजना आहे पोकरा. त्याविषयी माहिती घेऊया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा. नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा, कृषी विज्ञान केंद्र सांगवी, रेल्वे यवतमाळ 2 द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनी FM 89.6 मेगाहर्ट्झवरून सांगवी रेल्वे तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ या परिसरातून साधारणतः 25 ते 30 किलोमीटर अंतरावर. आमचे निवडक कार्यक्रम डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहेत. यूट्यूबवर सर्च करा रेडिओ नवसंजीवनी, इंग्रजी स्मॉल अक्षरांमध्ये रेडिओ नवसंजीवनी, RADIO रेडिओ नवसंजीवनी, आणि फेसबुक पेज आहे आमचं रेडिओ नवसंजीवनी मराठीमध्ये. भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.